मस्तीखोर माकडाची गोष्ट. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका नगरात एक मंदिराचे बांधकाम सुरू होते. त्या बांधकामामध्ये लाकडांचा उपयोग केला जात होता. अनेक सुतार मजूर बांधकाम करत होते. असेच एकदा सुतार लाकूड कापत होते. थोड्या वेळाने त्यांची जेवणाची वेळ झाली. अर्धवट चिरलेल्या लाकडामध्ये खुंटी अडकवून सुतार जेवायला निघून गेले. हे सर्व तिथेच झाडावर बसलेली माकडांची टोळी पाहत होती. सुतार गेल्यानंतर सर्व माकडे झाडावरून खाली उतरली. त्या माकडांमध्ये एक खट्याळ मस्तीखोर माकड होते. ते माकड तिथे पडलेल्या सर्व वस्तू हलवू लागले. माकडांच्या सरदाराने त्याला तसे करू नकोस म्हणून सांगितले, तरीही ते माकड काही ऐकायला तयार नव्हते. उड्या मारत मारत ते माकड खुंटी घातलेल्या लाकडावर बसले. लाकडात अडकवलेली खुंटी ते जोरजोरात हलवू लागले. पण त्या माकडाला माहीत नव्हते की त्याची शेपटी त्या अर्धवट चिरलेल्या लाकडाच्या मधोमध आहे. माकड आपली पूर्ण शक्ती लावून ती खुंटी ओढून बाहेर काढते. खुंटी निघाल्याबरोबर माकडाची शेपूट त्या लाकडामध्ये अडकते. माकडाला खूप वेदना होतात. तो हुप हुप करून मोठमोठ्याने ओरडू लागतो. वेदनेने व्याकुळ माकडाच्या डोळ्यात पाणी येते. सगळी माकडे त्याच्या भोवती जमा होतात. तेवढ्यात सगळे सुतार जेवून त्या ठिकाणी येत असतात. बाकी माकडे सुतारांना पाहून घाबरून तिथून पळून जातात. ते माकड सुद्धा खूप घाबरते आणि पळायचा प्रयत्न करते. त्यामुळे लाकडात अडकलेली त्याची शेपटी तुटून जाते. तो तसाच रडत रडत आपल्या टोळीत येतो. त्याची तुटलेली शेपटी पाहून इतर माकडे त्याच्यावर खूप हसतात. माकडाला मात्र स्वतःच्याच चुकीमुळे झालेल्या फजितीचे खूप वाईट वाटत असते. तात्पर्य: कधीही इतरांच्या गोष्टींमध्ये किंवा कामामध्ये विनाकारण हस्तक्षेप करू नये. असे केल्याने आपलेच नुकसान होते. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.